रायगड प्रतिबिंब या न्यूज चॅनलचा स्वप्नपूर्ती उद्घाटन सोहळा नुकताच दिमाखात साजरा करण्यात आला. स्वतःचे न्यूज चॅनल काढणे हे स्वर्गीय प्रवीण गोरेगावकर यांचे स्वप्न होते आणि ते सत्यात आणण्याचे काम प्रसाद गोरेगावकर यांनी केले. रायगड प्रतिबिंब या न्यूज चॅनलचे अनावरण ज्येष्ठ पत्रकार श्री प्रवीण कोळापटे यांच्या हस्ते करण्यात आले. या भव्य कार्यक्रमाला तालुक्यातील सर्व पत्रकार तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते. या उद्घाटन सोहळ्यात तालुक्यातील विविध क्षेत्रात नाविन्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव आणि सत्कार करण्यात आला. आणि त्याची मी अपेक्षा करतो की प्रतिबिंब म्हणून झालं पाहिजे. त्यानंतर सर्व समावेशक बातम्या असतील लोकांच्या हिताच्या त्या प्रतिबिंब म्हणून आल्या पाहिजे. शिवाजी महाराजांचा इतिहास तो आला पाहिजे. लोकांना आज शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे तो लोकांना एक जगण्याचं टॉनिक देणार आहे. शिवाजी महाराज आहेत, फुले आहेत, शाहू आहेत, आंबेडकर आहेत. शिवराज फुले, शाहू आंबेडकर आपल्याला शिवाजी महाराजांचा लढाईचा इतिहास माहिती, पण त्या पलीकडे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये शिवाजी महाराजांनी त्यावेळी ब्रिटिशांकडून छापखाना विकत घेण्याचं एक धोरण लावलं होतं. पण ते शक्य झालं नाही. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. परंतु छत्रपती संभाजीराजांनी ज्या ग्रंथ लिहिले 7 नकशिकांत हे लोकांपर्यंत आलं पाहिजे आणि हे देण्याचं काम प्रतिबिंबाचं आहे. मला अजून एक महत्वाची गोष्ट सांगायची की बातमी या बातमीमध्ये प्रसाद बात असावी, मीपणा नसावा. बातमी बात असावी, मीपणा नसावा. लोकांच्या ज्या समस्या असतील त्या मांडल्या गेल्या पाहिजे. अनेक प्रश्न आहेत देशासमोर. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे महागाई. मला आठवतं आम्हाला लहान होतो की थोडी महागाई वाढली की महिला लाटणं आणि थाळ्या घेऊन रस्त्यावर उतरायच्या. तुम्हाला सगळ्याच माहिती लाटणं आणि थाळ्या घेऊन महिला रस्त्यावर उतरायच्या. आजच्या प्रमाणात कुठे महागाई कुठे कर्नाला भेटले, पण आपल्या माता भगिनी महिला कुठे आणि मालिकांमध्ये. त्यातून त्यांना बाहेर काढून त्यांचं प्रबोधन करण्याचं काम प्रतिबिंबाला करावं लागेल. त्यातून त्यांना बाहेर काढून त्यांचं प्रबोधन करण्याचं काम प्रतिबिंबाला करावं लागेल. आज आपली तरुण पिढी व्यसनाच्या आहारी गेली. त्यापेक्षा सगळ्यात महत्वाचं तरुणांमध्ये एक वेगळं व्यसन लागलं. व्यसन म्हणजे तुमचं IPL, बाग पियर, ब्रेन पियर, क्रिकेटच्या अधीन गेलेले तरुण. क्रिकेट मला खेळायला मिळत नाहीये, परंतु एवढे क्रिकेटच्या अधीन गेलेले आहेत की तरुण तुला रस्ता उतरायला तयार नाही. ही महागाई, बेरोजगारी याच्या विरोधात ते रस्ता उतरले पाहिजे, ते उतरत नाहीये. पण हे काम करण्याचं, त्या तरुणांना तयार करण्याचं काम आपल्याला प्रतिबिंबाच्या माध्यमातून करावं लागेल. तुम्हाला महत्वाची सगळ्यात एक माहिती सांगतो. या रायगड जिल्ह्यामध्ये भारत एवढ्या पश्चिमावर जर पहिल्यांदा कोणी आवाज उठवला असेल, लिखाण केलं असेल, माहिती दिली असेल तर मी दिली होती. आजही आजच्या घडीला लोकसभेचा घोटाळा बाहेर आलेला आहे. 30 ऑक्टोबरला भारत बंद भारत बंद आंदोलन झालं.
मला असं म्हणायचंय त्या इंडियन मशीनवरही आपल्याला द्यावं लागेल. आपल्याला जे जे लोकांच्या हिताचं आहे, जे लोकांसाठी आवश्यक आहे ते सगळं प्रतिबिंब दिसलं पाहिजे. शिवाजी महाराजांचा इतिहास कारण आजची तरुण पिढी भरकटत चालली, त्यांना मार्गावर आणण्याचं काम फक्त शिवाजी महाराजांचा इतिहास करू शकतो. तो प्रतिबिंब मध्ये आपल्याला दिसला पाहिजे. महत्वाचं सांगतोय, आज जगामध्ये सगळ्यात खतरनाक जर गुप्तहेर संघटना कुठली असेल तर मोसाद. इस्रायलमध्ये छोटासा देश आहे, पण त्यांची मोसाद नावाची गुप्तहेर संघटना आहे. जशी आपली IBI पाकिस्तानची ICC आहे, अशा अनेक जगातल्या संघटना तशी त्यांनी जगातले मोसाद. तर आपल्या गावामध्ये अधिकारी जाधव नावाचा, हा जाधव नावाचा अधिकारी त्यावेळी या गुप्तहेर संघटनेची आंतरराष्ट्रीय स्तरावर बैठक वगैरे होते, त्यावेळी त्या मोसादच्या हेड खात्यामध्ये काम करणारे एक महिला होती, त्याच्याबरोबर या जाधवची बैठक झाली. मोसाद अशी संघटना आहे की त्यांनी एकदा ठरवलं की एखाद्याला त्याच्या देशातून म्हणजे टार्गेट बनवलं तर ते पूर्ण होतं. तर त्या महिलेशी त्या जाधव नावाच्या अधिकाऱ्यांची मैत्री बनली आणि मैत्री जमल्यानंतर प्रत्येक मिटिंगला ते भेटत होते. आणि एक दिवस बोलता बोलता मी स्वतः महिला बोललो की जाधवजी, आज आमची गुप्तहेर संघटना ही जगात नंबर 1 आहे, का माहिती आहे? जाधवजी का कशामुळे तुमची आहे? मग तुम्ही सांगितलं आमच्या गुप्तहेर संघटनेने तुमचे छत्रपती शिवाजी महाराज आहेत, त्यांचे गुप्तहेर करून बहिणी नाही आहेत, त्यांचा पूर्ण अभ्यास केला आणि त्या धोरणावर आमची गुप्तहेर संघटना चालते. हे जेव्हा जाधव नावाच्या अधिकाऱ्याने ऐकलं तो महिला खुलून गेली आणि तो तिथं ढसाळसा रडला. का रडला? कारण आपलं प्रेरणास्थान उपेक्षित आहे असं त्याला दुःख वाटलं. कारण भैरजी नायकांची समाधी साताऱ्याजवळ पळसमध्ये गाव आणि ते त्या अधिकाऱ्यांचं गाव होतं. आणि त्यानंतर तो त्या ठिकाणी गेला. मला हे म्हणायचं की अशाच्या घटना, अशा आज आपला इतिहास समोर आला पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास आहे, जय शिवाजी जय भवानी ही घोषणा आपण देतो. पण या घोषणेचे जन्मदाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 14 सालच्या सत्याग्रहावरून जगात पहिल्यांदा ही घोषणामध्ये दिली असते पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. लोकांपर्यंत आपल्याला समाज जोडण्याच्या बातम्या नाही, समाज जोडायचा. आज ठराविक धर्माबद्दल, ठराविक जातीबद्दल जे विष ओतणारं जे लिखाण केलं जातं, विष ओतणारं लिहिलं जातं, ते आपल्याला पुसून काढायचं. आपल्याला प्रतिबिंब मधून भाईचारा आणि बंधुभाव वाढवायचा आणि हे काम तुम्हाला करायचं. महिला वर्ग, तरुण वर्ग या सगळ्यांना या प्रतिबिंबाचं एक म्हणजे मला असं म्हणायचंय की त्यांना प्रतिबिंब पाहण्याचं एक वेळ लागलं पाहिजे की दररोज प्रतिबिंबामधल्या बातम्या त्यांना पाहायला मिळाल्या पाहिजे. या पद्धतीने तुम्ही वाटचाल करा. आम्ही सर्व तुमच्या पाठीशी सगळे पत्रकार तुमच्या बरोबर असतील, पत्रावर बसले सगळ्यांची तुम्हाला साथ असेल. मी पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा देतो आणि हे चॅनल प्रथम रायगड जिल्ह्यातले नंबर 1 चॅनल हवं अशी शुभेच्छा व्यक्त करतो.